13-5 कुठली आहे ना 13-5 ते पडन ती ओके मालिक. हां इकडे घ्या माईक. काय करत कसं चला चला माग या ठिकाणी महाराजांचं स्वागत झालेलं आहे आणि प्राध्यापक राम शिंदे साहेबांचं स्वागत झालेलं आहे. साहेबांना कुर्डुवाडीला ट्रेन पकडायची आहे, लवकर जायचं आहे. तर या ठिकाणी मला काही बांधवांचा नंतर नामोल्लेख मी करणार आहे. 1-2 मिनिटं पुन्हा मला द्या. साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, आम्हा सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. बसून घ्या खाली. विठ्ठलगड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि आजचं कीर्तनाची सेवा अमृताश्रम स्वामी आदरणीय हरिभक्त परायण अमृत महाराज महामंडलेश्वर नवगण राजुरी यांचं अतिशय मंत्रमुग्ध आणि एकाग्र चित्त ठेवून मी पण ऐकलं. त्याचा उपयोग नक्की मला सभागृहात होईल. उपस्थित असलेले मालिक महाराज, तांदळे महाराज, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या विठ्ठलगडावरती या अखंड हरिनाम सप्ताह आणि वारकरी संप्रदायाचा सातत्यानं विचार दिला जातो, असे आमचे गुरु आदरणीय हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज रंधवे तथा बाप्पू, उपस्थित सर्व भाविक भक्त, विशेषतः माता भगिनी, मी या ठिकाणी बाप्पूंचं निमंत्रण फोनवरच मिळालं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये गडाला भेट द्यायची होती. आज चोंडी येथे उपमुख्यमंत्री आणि तोच कार्यक्रम एक दुसरा त्र्यंबकेश्वरला माननीय मुख्यमंत्री असा असताना आणि परत मुंबईला जात असताना कीर्तनाला भेट देणं, आज जर आलो नसतं तर मी ह्या सप्ताहात भेट देऊ शकलो नसतो. आणि म्हणून मी रात्री जी रेल्वे पकडायची ठरवली, पण कीर्तनाला भेटच द्यायची आज काही परिस्थितीमध्ये. त्याचं कारण एकच आहे की जी व्यक्ती अतिशय निस्वार्थ भावनेने हा जो काही प्रचार प्रसार वारकरी संप्रदाय आणि वर्षानुवर्ष कीर्तनाची सेवा अनेक गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात देतात, कोणाचेही अर्थार्जन न करता ही सेवा देण्याचं अलीकडच्या कालखंडामधलं हे एकमेव उदाहरण आहे म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि नुसतं खरं तर एवढं किती एकर जागा दिली आपण ह्याच्यासाठी? 4.25 एकर जागा देखील या कामासाठी गडासाठी त्यांनी राखीव ठेवलेली आहे. पाटोदा तालुक्याच्या या परिसरामध्ये एवढी जागा देणं खरं तर अमृत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वैश्विक विचार आहे, जो जिल्ह्यात राज्यात देशात आणि जगात कुठे नाही आणि त्यांना ऐकायला भाग पडतं. तो विचार खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि त्यागातून स्वतःच्या मेहनतीतून कष्टातून स्वतःची जमीन खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदाय या भागात परिसरात मिळाला पाहिजे आणि पिढ्या मिळालं पाहिजे, ही भावना बापूंची त्यामागे आहे. खरं तर हे असं बघायला मिळत नाही. अलीकडच्या कलियुगामध्ये महाराजांनी अतिशय व्यवस्थितरित्या समजेल ह्या भावनेने सांगितलं, पण याच्याही पुढं हे कलियुग फार पुढे गेलेलं आहे. आणि त्यामुळं चांगल्या मार्गाला लावायला जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायच राहिला आहे. कारण
आता शाळेत जेवढी पहिली मुलं जायची शिक्षण घ्यायला तेवढी दिसणार, कॉलेजमध्ये विद्यार्थी दिसणार. आता शिक्षण नेमकं ऑनलाईन सुरू झालंय, कोविडने त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे. त्यामुळे अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे गुरुजींचं आणि गुरूंचं स्थान होतं ते आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कमी होत असताना दिसतंय. परंतु वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही कीर्तनाला आणि कोणत्याही देवाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात. ही परिस्थिती परदेशात बघायला मिळत नाही. आणि तिथलची लोक नेमकं काय करतात हे मलाही समजलं नाही अजून. आणि म्हणून असा हा बापूंचा खऱ्या अर्थाने उपक्रम आहे. अतिशय चांगल्या भावनेनं सगळे लोक जोडले जातात आणि मग सगळा हा विचार खऱ्या अर्थानं बापूंच्या माध्यमातून दिला जातो. आणि अशा एका महान व्यक्तिमत्वांचं निमंत्रण मिळाल्याच्या नंतर माझ्यासारखा व्यक्ती टाळूच शकत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी आलोय. खरं तर किती घाई गडबड असली तरी येणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यासाठी मी तर पोहोचलोय. त्यात माझ्या ज्ञानात अधिकची भर पडलेली आहे. अमृत महाराजांची सभागृहामध्ये बसल्यानंतर नेमकं काय करावं आणि कसं करावं, अतिशय सूचक. प्रोटोकॉल किती मोठा असला तरी माणूस हा मोठा नसतो. माणूस हा आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, हीच माझी देखील भावना आहे. त्यामुळं सभागृहात कुठलाही कटू आणि अतिप्रसंग आला तरी त्या प्रसंगाला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोकशाहीमध्ये संविधानाच्या आणि नियमाच्या अधीन राहून नियमाला वाट मोकळी करून देत आपल्याला ते निर्णय करावे लागतात. कारण ही जवळपास 12 कोटी जनता त्या सभागृहाकडे डोळे लावून बसलेली असते. आणि त्यामुळं थोडीफारही जर चूक झाली तर तिथे काही माफ होत नाही. आणि म्हणूनसाठी बापूंनी सांगितल्याप्रमाणे पराजय झाला तरी असं स्थान आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेलं आहे. आणि पराजय जरी झाला असला तरी विधिमंडळाचा प्रमुख म्हणून निश्चित स्वरूपामध्ये ते काम करत असताना माझे सर्व जे तालुक्यातील मतदार आहेत, माझे जे मला जे फॉलो करतात, जे स्नेही आहेत, ते निश्चित स्वरूपामध्ये माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये असतात. आणि म्हणून हे चांगलं काम निश्चित स्वरूपामध्ये होण्यासाठी देखील माझ्या आईवडिलांची पूर्वजांची पुण्याई असावी. पडलो तरी सभापती झालो आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे चांगलं काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे. ती चांगल्या पद्धतीनं सक्षम पद्धतीने सांभाळण्यासाठी या गुरुजनांचा, महाराजांचा, या वारकरी संप्रदायाचा, वडीलधारी मंडळीचाच आशीर्वाद प्राप्त आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये या विठ्ठलगडावरती उपस्थित राहत असताना बापूंनी आणि त्यांच्या सर्व टीमनी जो काही माझा मान सन्मान येतोची सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानतो. आणि मला कीर्तनाची सेवा ऐकण्याची संधी बापूच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल मी बापूंचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. महाराजांना मी पुन्हा एकदा अमृत महाराजांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. फोटो घ्यायचा. ठीक आहे.